जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत. जुना जाणता कडवट शिवसैनिक पंचत्वात विलीन, विविध मान्यवरांकडून श्रद्धांजली. शिवसेनेचे माजी जिल्हा उपप्रमुख तसेच संगमनेरमधील साळी समाजाचे मार्गदर्शक ज्येष्ठ शिवसैनिक कैलास उर्फ आप्पासाहेब मुरलीधर केसेकर वय 61 यांचे शुक्रवारी दिनांक 23 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजताच संगमनेर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली. एक निष्ठावान, कडवट शिवसैनिक आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती. अन्यायग्रस्त नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सदैव अग्रेसर राहत. सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या जाण्याने एक अनुभवी, तळागाळातील जनतेशी नाते जपणारे आणि लोकाभिमुख नेतृत्व हरपल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. अंत्यसंस्कारावेळी विविध राजकीय, सामाजिक मान्यवर, शिवसैनिक, पदाधिकारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आणि आप्पा शेडे कैलासराव आपल्या तालुक्यामध्ये त्याला मित्र म्हणतात आणि खरं आज मित्राची उणीव खरं कसं बोलावं या ठिकाणी आदरणीय प्रमोद राणे साहेब माझ्या पाठीवर बसलेले. आदरणीय बाळासाहेब विखे पाटील जेव्हा गणवेश हेलिकॉप्टर यायचे आणि आप्पा शेडला कैलासराव सगळ्या मित्रांना सांगितले की हेलिकॉप्टर सांगितले म्हणजे संत काही शक्य म्हणून पाहत राहा तुम्ही. जेव्हा आदरणीय बाळासाहेब विखे पाटील गणवेश आले आणि तो जनसभा जेव्हा पाहिला की संत नामने किती मात्र निवडाला त्याला मित्र म्हणतात. आणि सांगायचं आणि बोलायपेक्षा त्यांचं जे स्वप्न होतं शहरात, तालुक्यात, जिल्ह्यात त्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून एकत्र येऊन गोरगरिबांची कामं केले पाहिजे. त्याच्यानंतर खंडोबाचं जे मंदिर आहे, जसं आपल्या विश्वकरांनी सांगितलं का त्यांचं स्वप्न होतं खंडोबाच्या मंदिरावर आपलं सोन्याचा कलश बसवायचा आहे. त्यांचं आपण सर्व मिळून स्वप्न साकार करू अशी इच्छा मी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. शिवसेना परिवारावर सुद्धा फार मोठा आघात झालेला आहे. कारण त्यांनी शिवसेना वाढवण्याचं, उगवण्याचं फार मोठं काम या तालुक्यामध्ये केलेलं आहे आणि त्यामुळे हा मोठा जनसमुदाय आज इथं आपल्या इथे उपस्थित झालेला आहे. तरी मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने, विजय बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने, आमच्या संगमनेर मंत्री संघाच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझं कृतज्ञता. मला 2 अंत्यविधींची आठवण होते. ते म्हणजे किसन सावजींचा अंत्यविधी आणि दुर्योधनाचा अंत्यविधी. त्याचप्रमाणे आजही सुद्धा एवढा अथांग महासागर या पुलावर सुद्धा लोक जमा झालेले. याचा अर्थ तळागाळात असणारा जो माणूस कुठली सुद्धा पार्श्वभूमी नसताना सुद्धा एवढं प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी जमले म्हणजे याचा अर्थ त्या माणसावर किती प्रेम व्यक्तीचं. असा हा आप्पा तळागाळातील गरीब लोकांचा हा नेता आपल्याला सर्वांना सोडून गेला. 40-50 लोकांचं कुटुंब सांभाळणं काही साधी गोष्ट नाही, परंतु एक सूत्री कारभार आणि सगळ्या लोकांना मदत करणारा असा आप्पा आपल्याला निघून गेलेला आहे. मी आमच्या वकील संघातर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. त्याच्या शिवसेनेचा उगम खऱ्या अर्थाने ज्यांनी केला ते आपल्या सर्वांचे नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय आप्पासाहेब केसेकर यांच्या अंत्यविधीच्या निमित्तानं आपण सर्वजण त्यांना निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. आज खऱ्या अर्थानं कैलासदादांनी सांगितलं की या ठिकाणी सर्वांना आत्ताचं जीवनपट माहिती आहे, परंतु दादा एका आप्पासाहेब केसेकर आम्ही जेव्हा मला जिल्हा परिषदच्या शाळेत होतो तेव्हा मला आप्पा केसेकर हे नाव एक मनावर पडलं होतं. आणि आप्पासाहेब कसं आहे हे पाहण्यासाठी मला वाटतं आम्ही 2002-03 साली लाकडाच्या पेट्या आमच्या टोमॅटो घेऊन यायची घरचे. त्या टायमाला टोमॅटोच्या गाडीमध्ये आप्पासाहेब केसेकर कसं आहे हे बघण्यासाठी त्या टायमाला आम्ही संगमनेरला आलो होतो. आणि एक टोलनाक्यावरचं आंदोलन दादा मला आठवतं की एक टोलनाक्यावरचं आंदोलन या संगमनेर तालुक्यातल्या गाड्या टोलनाक्याच्या मुक्त करायच्या म्हणून आप्पासाहेब केसेकर आणि सर्व शिवसेना परिवार या ठिकाणी आम्ही त्या टायमाला आंदोलनात होतो. आणि त्या टोलनाक्याचा मॅनेजर फक्त बोलला का या टोलनाक्याचं मी या ठिकाणी मी हा निर्णय घेऊ शकत नाही किंवा या ठिकाणी मी गाड्या त्या ठिकाणी मोफत करू शकत नाही. त्या टायमाला आप्पासाहेब केसेकर यांनी मागे सोडून एक त्याच्या कानामागे दिली आणि शिवीत त्याला सांगितलं जर माझ्या संगमनेर तालुक्यातली जर एक गाडी फ्री नाही गेली तर तुझा टोल नाका फोडल्याशिवाय राहणार नाही. ही आप्पासाहेब केसेकर यांची गंमत त्या ठिकाणी बघायला मिळाली होती. आणि म्हणून एक आपल्या सर्वांचा आमचा मार्गदर्शक या संगमनेर तालुक्यातला एक मर्द आज आपल्या सर्वांना सोडून गेले याचं दुःख
शिवसेना भाजपा सर्व महायुतीच्या वतीनं मी आप्पा शेठ यांना अखेरचा जय महाराष्ट्र करतो. जय महाराष्ट्र करतो. आज आपल्या संगमनेर शहरात तालुक्याचे धन्यवाद आमच्या सर्वांचे मार्गदर्शक चळवळीमध्ये आम्हाला नेहमी समजून सांगणारे, कसं काय करायचं सगळं सांगणारे असे आमचे आत्ताच आपल्याकडून निघून गेले. त्यामुळे मी माझ्या सर्व तमाम समाजांच्या वतीने व आमच्या बौद्ध समाजाच्या वतीने मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. थांबतो. आपल्या सर्वांचे आदरणीय आत्ता तो आमच्या या परिसरामधला संगमनेर कॅप्टन लक्ष्मी चौक असो, रंगर गल्ली असो, बाजारपेठ असो, साळीवाडा असो, नगरपालिका एरिया असो, माळीवाडा असो, एवढ्या मर्यादित नव्हता. पण आमच्याकरता अतिशय आधाराचा व्यक्ती म्हणजे आत्ता छोट्या मोठ्या गोष्टी जरी काय असल्या आमच्या भागातल्या लोकांना तर जाऊन सांगायचं कोणाला तर आप्पा. आणि आप्पा या नावामध्ये फार मोठी ताकद आहे. आप्पा म्हणतो कोणाला आपण आपल्या मोठ्या बंधूला म्हणतो, मोठ्या भावाला आपण आप्पा म्हणतो. दिवस बी कोणता होता? 23 जानेवारी, जो दिवस बाळासाहेब ठाकरे साहेबांचा 100वी जयंती, तो दिवस. आणि आता त्यांचा 10वा बी आहे. तर ज्या दिवशी जंजुरात जी आपली काठी लागते, म्हणजे दोन्ही गोष्टी किती त्यांनी मिळून आणल्या आणि परमेश्वरांनी त्यांना त्यांच्या चरणी त्याला बोलून घेतलं. हे योगायोगाच्याच गोष्टी असतील कदाचित. आप्पांची गोष्ट मला, मी त्यांच्याबरोबर नगरपालिकेत काम केलेले. एखादा व्यक्ती जर आला, गोरगरीब कोणी आला, तर आप्पा फक्त एकच गोष्ट अधिकाऱ्यांमध्ये, साहेब हा गरीब माणूस आहे, याच्यावर अन्याय होता कामा नये. म्हणजे आम्ही ज्यावेळेस मी कोणी यायचो तर त्यावेळेस आप्पांना फक्त विचारत, आप्पा आता काय बोलायचं आपल्याला. म्हणजे आम्ही थोडंसं त्यांचे शेवटी मजा बी थोडी त्या वेळेस व्हायची. आप्पा म्हणाले, साहेब हा गरीब माणूस आहे, याच्यावर अन्याय होता कामा नये. ही धमक, ही त्यावेळेची परिस्थिती आणि ही ताकद आप्पांमध्ये होती. आणि आप्पा खरंच एक नाव करून गेले. मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगू इच्छितो तर या ठिकाणी जेवढे हिंदुत्ववादी लोक आहेत ना, तेवढेच त्यांच्यावर प्रेम करणारे मुस्लिम समाज आणि इतर समाजाचे सुद्धा लोक आहेत. हे फार क्वचित पाहायला मिळतं. आणि अशा माझ्या आदरणीय आप्पाला मी माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, माझ्या मित्रगणातर्फे भावपूर्ण आदरांजली वाहतो. आणि परमेश्वराला हीच विनंती करतो का त्यांच्या चरणी, तुमच्या चरणी त्याला स्थान द्या. आदरणीय आप्पा, अखेरचा तुम्हाला जय महाराष्ट्र, जय हिंद. एक या परिसरातलं एक गॉड ब्लेस व्यक्तिमत्व, आमचे परममित्र ज्याची 1986 साली आमची मंत्री झाली, असे संगमनेर तालुक्याचं भलं, संगमनेर शहराचं भलं आहे, या तालुक्याच्या गोरगरीब जनतेचं भलं असं मनापासून वाटणारा कार्यकर्ता आपल्या शेतकरी आपल्याकडून येऊन गेलेले आहेत. राष्ट्रीय न्यायालयाने दुःखी प्राप्तकारांना आपण त्यांच्या अंत्यविधीसाठी सर्व उपस्थित आहोत. जीवाला जीव देणारा, विचार भिन्नातून पक्षबंधी असतील तो ते मैत्री असणारा मित्र आमचा त्या निमित्ताने गेलेला आहे. असं दुःख हे निश्चितपणे आम्हाला झालेलं आहे. खूप वेळ झालेला आहे. मी माझ्या ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. आंध्रप्रदेशातील कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत. जवळ गडलकचे आहेत, वडगाव लांबीचे आहेत, चिखलीचे आहेत, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आले. आमच्या सर्वांच्या ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं, सर्व मित्र परिवाराच्या वतीनं या धन्यवादाला मनापासून शास्त्रज्ञाने बाबूला आदरांजली व्यक्त करतो. सर्व एकत्र कुटुंब पद्धती काय असते आता जिंकला दाखवून दिलं. आणि सर्व भावांना, सर्व शेतकरी परिवाराला झालेलं दुःख त्यांची क्षमता परमेश्वरांना द्यावी अशी मी परमेश्वराला प्रार्थना करतो. तुझी घटना आपल्या समोर, आपलं सर्वांचं दैवत, आमचं काळीच, शिवसेनेचे निष्ठावंत आदरणीय हिंदू सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरेंचे एक सच्चे शिवसैनिक, काल ज्यावेळेस समजलं रात्री 11:30च्या दरम्यान अचानकपणे व्हॉट्सअपला फोटो आल्यानंतर लगेच डोळ्यात पाणी आलं की आपला भाऊ आपल्यातून गेल्यामुळं ही कधीही न भरून निघणार ही ठोकळी होती. कारण आप्पांनी ज्याप्रमाणे आम्हाला लहान भावाप्रमाणे जीव लावलं, आप्पा आमचे मोठे भाऊ, हे कधी आम्ही आयुष्यात विसरू शकत नाही. संकट समय जर कुठं जर लढायचं असेल तर फक्त आप्पांना नजर समोर ठेवायचं आणि समोरची कुठली शक्ती असेल तर त्या शक्तीला आपण तोड द्यायचं, त्याच्यातून पुरून उरायचं. ही ताकद
आप्पांमध्ये होती. अगदी हीच प्रेरणा आम्ही घेऊन निघालेलो होतो. पण अचानक घडलेली दुर्दैवी घटना आमच्या नशिबी आलेल्या आहेत. काल हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिवस, शताब्दी सोहळा, आणि त्यानंतर अचानकपणे आप्पांचं त्याच तारखेला जाणं म्हणजे हा योगायोग निश्चितपणे आमच्या साहेबांच्या चरणी आमच्या आप्पाला जागाच मिळाली असेल याच्यात काही वावगं नाही. हिंदुत्वाची धगधगती मशाल म्हणजे आप्पा, आणि संगमनेर मधला धाऱ्या वाघ म्हणजे आप्पा. धाऱ्या वाघ फक्त संगमनेर पुरतच मर्जीत नव्हतं, हा संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी त्यांनी कर्तृत्व आणि नेतृत्व केलं होतं. म्हणून मी माझ्या वतीने शिवशतष्टम गोसाई समाज प्रदेश कार्याध्यक्ष नात्याने, बाळासाहेबांची शिवसेना एकनाथजी शिंदे गट उपजिल्हा प्रमुख या नात्याने, त्याचप्रमाणे कुस्ती मल्ल विद्यार्थी राहता तालुका अध्यक्ष नात्याने आमच्या प्रवारा परिसराच्या वतीने आमच्या ह्या बंधूंना शिवशंभूच्या चरणी, खंडेरायाच्या चरणी, माता भगवतीच्या चरणी चांगली जागा लागू अशी प्रार्थना करून या ठिकाणी थांबतो. ओम नमो नारायण. सर्वांनी या ठिकाणी सांगितलं आहे, सर्वांना आप्पाचं जीवनपट माहीत आहे. मी या ठिकाणी इतकंच सांगतो की संगमनेरात अनेक आंदोलन झाले. अनेक आंदोलनामध्ये शेकडो लोकांवरती गुन्हे झाले. ते गुन्हे सोडवण्यासाठी सर्व आम्ही हिंदुत्व लोक आणि त्या काळातले सर्व लोकांनी जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटून ते गुन्हे आम्ही माफ केले, ते केसेस काढून घेतल्या. अनेक गोष्टी सांगता येईल, परंतु वेळोवेळी मी फक्त या ठिकाणी इतकंच सांगतो की आप्पा धार्मिक होता, समाजसेवक होता, अन्यायाच्या विरुद्ध होता. आणि आज या ठिकाणी एवढंच सांगतो, आप्पाच्या या शेवटच्या अंत्यविधीच्या वेळेस की यानंतर सुद्धा कोणी तालुक्यात, जिल्ह्यामध्ये खोट्या केसेस जर कोणी करत असेल, कोणी करत असेल तर त्याच्या विरोधात आपण सर्वांनी उभं राहावं. कारण की हीच आप्पाला श्रद्धांजली असेल. मी राष्ट्रीय पत्रकार संघटनेतर्फे, जिल्ह्याच्या पत्रकार संघटनेतर्फे, राष्ट्रीय बॉडी बिल्डिंग असोसिएशन तर्फे आणि पत्रकार संघटनेर तर्फे, पंजाबी सिंधी समाज, शीख समाजातर्फे आप्पाला श्रद्धांजली अर्पण करतो. राजकीय आणि धार्मिक क्षेत्रामधील एक ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व आप्पासाहेब केसकर यांना अखेरचा जय महाराष्ट्र करण्यासाठी आपण सर्वजण शोकाकुल अंतकरणाने या ठिकाणी आलेलो आहे. आप्पासाहेब आणि आमचे वैचारिक जरी मतभेद कायम राहिले तरी तो माणूस समोर आल्यानंतर कधीच वाटलं नाही का याचा आणि आपलं राजकीय वैर आहे. जेव्हा जेव्हा समोर येणार मग ते आप्पासाहेब असतील किंवा त्यांच्या केसकर परिवारातील कोणीही सदस्य असेल, यांनी राजकारण विरहित संबंध आमच्या सगळ्यांशी ठेवण्याचं कायम काम केलं. जिथं गरज आहे तिथं संघर्ष, आणि तो पण एकदम टोकाचा, आणि जिथं गरज नाही तिथं एका मिनिटाच्या आत राजकारण सोडून लगेच समोर येण्याचं काम आप्पासाहेब करत होते. आता विश्वास काका मुरगडक यांनी आप्पासाहेब असतील, राधावल्लभ जी कासट दादा असतील, त्याचबरोबर कुंदनसिंग परदेशींचं नाव घेतलं. हे त्या पिढीतले सगळे कार्यकर्ते होते की त्यांनी या शहरामध्ये एका विचाराने, एक वैचारिक आणि हिंदुत्ववादी विचार कायम जिवंत ठेवण्याचं काम सातत्याने खऱ्या अर्थाने केलं. पण तो विचार जिवंत ठेवत असतानाच दुसऱ्याला कोणाला त्रास होणार नाही आणि राजकारणापुरतं राजकारण करून व्यक्तिगत जीवनामध्ये एकत्र कसं राहता येईल याचा देखील प्रयत्न या सगळ्या पिढीने केला होता. मला असं वाटतं की ती पिढी म्हणजे आमच्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यासाठी एक आदर्श अशी पिढी आहे. तर राजकारण करत असताना कुठं थांबायचं हे देखील समजलं पाहिजे, आणि ते खऱ्या अर्थाने आप्पासाहेब आणि त्यांच्या पिढीकडून शिकण्यासारखं होतं. चंपाषष्ठीच्या दिवशी निवडणुकीचा प्रचार चालू होता आणि मी खास खंडोबाच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेलो. आप्पासाहेब तिथं बसलेले होते. माझा सत्कार त्यांनी केला. त्याच्या आधी गणपतीच्या काळामध्ये मी त्यांच्या घरी गेलो होतो. सगळे घरातले मुलं, सगळ्या मुली, सगळे जण त्या ठिकाणी आम्ही एकत्र बसलो होतो. गणपतीच्या काळात त्यांचा ती भेट झाली. त्याच्यानंतर चंपाषष्ठीला जी भेट झाली ती त्यांची शेवटची भेट ठरली. चंपाषष्ठीच्या दिवशी तर त्यांनी माझा सत्कार केला आणि त्याच्यानंतर अर्ध्या पाऊण तासांनी लगेच फोन आला की आप्पासाहेबला त्रास झालाय आणि मेडिकल हॉस्पिटलला घेऊन गेलेले आहे.
माझा विश्वास बसत नव्हता. मी ज्यावेळेस तिथे गेलो तेव्हा लक्षात आलं की भंडारा जो आहे तो भंडारा त्यांनी बऱ्यापैकी उधळला, खेळला आणि त्यांना ती हौस होती. ते कोणत्याही गोष्ट संकटाला जे आहे ते सामोरं जात होते. फार चिंता तब्येतीची करत नव्हते. त्यांना हृदयाचा आजार असताना देखील त्यांनी कधी त्याची चिंता केली नाही आणि काय माणसामध्ये राहण्यामध्ये त्यांनी धन्यता मांडली आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी त्रास झाला. तो त्रासातून मेडिकवर नंतर त्यांना पुण्यालाही नेलं. मला या निमित्ताने केसेकर सगळ्या बंधूंचं देखील हे या ठिकाणी नामोल्लेख केला पाहिजे. तर सगळ्या केसेकर परिवाराने आप्पाशेठसाठी शेवटच्या क्षणापर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न केले. जे जे उत्तमातले उत्तम डॉक्टर असतील, जे उपचार असतील ते सगळं करण्याचा प्रयत्न केसेकर परिवारांनी केला. परंतु शेवटी नियती पुढे आपलं काही चालत नाही. आज आपल्यातून आप्पाशेठ गेलेले आहेत. आपण सर्वजण शोकाकुल अंतकरणाने त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. मी तमाम संगमनेर तालुक्यातील जनतेच्या वतीने आप्पाशेठ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि फक्त केसेकर परिवारच नाही तर आप्पाशेठवर प्रेम करणाऱ्या सगळ्या शिवसैनिक असतील किंवा त्यांचे बाकी मित्र परिवार असेल त्यांना सगळ्यांना दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर देव अशी परमेश्वर चरणी प्रार्थना व्यक्त करतो. हरिओम. मुख्य अंतकरणाने उपस्थित आप्पाशेठ केसेकर परिवारावर प्रेम करणारे नातेवाईक असेल, मित्र परिवार असेल, लहानांपासून तर ज्येष्ठांपर्यंत सर्वांना हवासा वाटणारा आज आपला आप्पाशेठ आपल्यातून गेले. गेल्या कित्येक दिवसापासून आप्पाशेठांची एक लढाई सुरू होती आणि यामध्ये सर्वांना वाटत होतं का निश्चित मला सुद्धा विश्वास होता का आप्पाशेठ बरे होऊन लवकर पुन्हा आपल्यामध्ये येतील आणि जी 1 आणि 2 तारखेला आपली जी त्यांची खंडोबा प्रतिनिष्ठा आहे ते निश्चित उल्लंघन बघतं ती यात्रा उत्सवापर्यंत ठीक होतील. कारण मागच्या आठवड्यातच अंकुशने सांगितलं होतं की आता बरं वाटतंय, परंतु काल अचानक आप्पाशेठला त्रास झाला. एक वेगळा अवलंब म्हणून आप्पाशेठने संगमनेरमध्ये कामाच्या माध्यमातून ठसा आज ग्रामीण भागातील असेल, शहरातील असेल, मला आठवतं आम्ही कॉलेज जीवनामध्ये असताना आप्पाशेठ यांची क्रेज निघली होती आणि आप्पाशेठकडे गेलेला माणूस आप्पाशेठची कामाची पद्धत होती. कोणाला भेटल्यानंतर जय महाराष्ट्र म्हणून आप्पा त्याला लहानांपासून मोठ्यांना साथ घालत होते. स्वतः त्या दिवशी मी स्वतः तिथं संदर्भाच्या लग्नासाठी गेलो आणि आप्पाशेठला त्रास झाला. शेठ गाडीमध्ये घेऊन त्यांना दवाखान्यामध्ये गेले. 2 दिवसांनी आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब संगमनेरला आले होते. त्यावेळेस साहेबांनी व्हिडिओ कॉलद्वारे सुद्धा आप्पाशेठच्या समोर सध्याची चौकशी केली आणि जी काही मदत लागेल ते आपण करू असा शब्द दिला होता. आता सुद्धा आप्पाशेठ पुन्हा येथे हृदय हॉस्पिटलला ऍडमिट असताना शिवसेना पक्षाचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनी वेळोवेळी त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती. मला ज्यावेळेस रात्री अंकुशनी सांगितलं तर आप्पाशेठ आपल्यामध्ये राहिले नाही. मी फक्त शिंदे साहेबांना फोन केला आणि साहेबांना सांगितलं कारण आपल्यावर सैनिक आपल्याला सोडून गेला. ज्यांनी या संगमनेरमध्ये परिवर्तनाचा विचार परिवर्तनाची जी सुरुवात त्याचा पाया रचला होता. आज ते म्हणता येईल आपल्याला एक स्वतःचा वृक्ष लावलं होतं, त्याचा वटवृक्ष झाला. परंतु आज आप्पाशेठ तुम्ही आमच्यामध्ये नाही त्याची निश्चित आम्हाला संत. आज आप्पाशेठच्या गाण्याने केसेकर परिवार असेल, आमच्या शिवसेना परिवारावरती जे दुःख झालंय त्यातून निश्चितच सावरणं अवघड आहे. परंतु मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करेल तर या दुःखातून त्यांना सावरण्याची शक्ती मिळेल. तसेच आप्पाशेठच्या पवित्र अशा आज्ञाला शांती मिळावी अशी मी परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो. आमची भगिनी उनकी दूर ती व्यक्त करत होती आपल्या भावना. असे उनके प्रत्येकाच्या मनामध्ये इथे बसलेल्या प्रत्येकाच्या उभ्या असलेल्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये म्हणजे आपण ही सर्व मनं जोडली आपल्या कार्यकर्तृत्वाने. उभ्या आयुष्यामध्ये माणूस कसा बनला त्याचं चित्र आपल्या सर्वांनी या ठिकाणी उभं केलेलं आहे. परंतु आता थोडक्यात सांगितलं तर अन्यायाविरुद्ध झुंज देणारा, आप्पा न्याय मिळवून देणारा आणि खऱ्या अर्थानं गरिबीच्या वेदना जाणणारा. जी माणसं गरिबीची वेदना जाणतात ती गरिबासाठी मनापासून काम करतात आणि म्हणून गरिबीच्या देशापासून मनापासून हा काम करणारा आमचा भव्य दिव्य कार्यकर्ता आज आपल्यातून हरवलेला आहे. सर्वांच्या मनामध्ये दुःख आहे.
जन्ममरणाचा फेऱ्यातून कुणाला चुकता नाही. परंतु या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे यांची जी कार्यकर्तृत्वाची जी काही पहचान आहे ती प्रत्येकाने जर मनात जपली तर आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांच्या शिवसैनिकांच्या स्मरणामध्ये राहील. परंतु या ठिकाणी खूप बोलता येईल, खूप सांगता येईल, पण ती वेळ नाही. अनेक गोष्टी आहेत. परंतु या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या वतीनं, तमाम जनतेच्या वतीनं, आमच्या सर्व शिवसैनिकांच्या वतीनं, सर्व या ठिकाणी सर्व पक्षाचे कार्यकर्ते इथे आहेत. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.